नमस्कार मंडळी. धर्मग्रंथानुसार श्रावण शुक्ल पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागमंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. केवळ मंदिरातच नाही तर घराघरामध्ये नागदेवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी नागाची विधिवत पूजा करतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कधीही सापाची भीती राहत नाही. तर जाणून घेऊया पूजनविधी कशी करावी. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात पहिले शंकराचे ध्यान करावे. त्यानंतर नागनागिन जोडीच्या प्रतिमे म्हणजे सोने, चांदी किंवा तांब्यापासून निर्मित ची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, कवल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, रक्षक, कालिया या 9 नागाच्या नामावलीचे नामस्मरण करून फुले, हरभरे, लाह्या व्हाव्या व दूध पाजावे. अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं कंबलं शेखपाल धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानामच महात्मनाम सायंकाले पठ्यनित्यं प्रातःकाले विशेषतः तस्मै विषभयं नास्ति सर्वत्री विजयी भवेत् असे म्हणून पूजा करावी. त्यानंतर व्रत उपवास करण्याचा संकल्प करावा. नाग नागिन प्रतिमेला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून अक्षता, गंध, फुलं अर्पण करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप दीप लावून खालील स्तोत्र म्हणावे. सर्वे नागा प्रियंता मे एच किचित पृथ्वीतले एच हेलिमरिचिस्ता यंतरे देवी संस्थिता ए नदीषु महानागा ए सरस्वतीगामिन एच वापित गडागेषु तेषु सर्वेषु वे नमः. ओम नागकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. पण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा नेमकी कशी करावी, कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून दिवा आणि धूप लावावा. पूजेसाठी नागदेवतेची प्रतिमा किंवा चांदीची नागाची मूर्ती ठेवू शकता. काही ठिकाणी भिंतीवर नागाचे चित्र काढूनही पूजा करण्याची परंपरा आहे. नागदेवतेसमोर अक्षदा, फुले, हळद, कुंकू आणि नैवेद्य ठेवावा. त्यानंतर मनोभावे नागदेवतेचे स्मरण करून पूजा करावी. नागदेवतेला दूध अर्पण करावयाची परंपरा काही भागात आहे. मात्र जिवंत सापाला दूध पाजू नये. सापासाठी दूध नैसर्गिक आहार नाही आणि त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पूजा प्रतिमा किंवा मूर्तीची करावी. यानंतर हात जोडून अशी प्रार्थना करावी की हे नागदेवता, आमच्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू द्या. सर्व प्रकारच्या संकटापासून आमचे रक्षण करा. यानंतर नागदेवतेला नैवेद्य दाखवून आरती करावी. नागपंचमीला कोणता मंत्र म्हणावा? पूजेच्या वेळी श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. तसेच नागदेवतेचे स्मरण करताना ओम नागदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणू शकता. मंडळी, धार्मिक श्रद्धेनुसार नागदेवतेची पूजा केल्याने भय दूर होऊन मनाला धैर्य आणि सकारात्मकता मिळते अशी भावना आहे. नागपंचमीला काय करू नये तर नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडणे, त्यांना त्रास देणे किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप करणे टाळावे. जिवंत सापाला हात लावू नये आणि त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. नागदेवतेची पूजा म्हणजे सापांना त्रास देणे नव्हे तर निसर्गातील या जीवाबद्दल आदर आणि संरक्षणाची भावना ठेवणे होय. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेला भगवान शिवाशीही जोडले जाते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवपूजा आणि नागदेवतेचे स्मरण अत्यंत श्रद्धेने केले जाते. धन्यवाद. ओम नमः शिवाय.